नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर, ENT सर्जन. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस हा शब्द आपणा प्रत्येकांना माहीत असतो आणि तो ऐकलेला सुद्धा असतो. जवळजवळ मला प्रत्येक लोक येऊन मला सांगतात, हा की डॉक्टर मला सर्वायकल आहे, स्पॉन्डिसिस आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलायटिस, काय काय शब्द वापरतात, पण त्यांना एक्झॅक्टली स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय आहे का ते त्यांना माहीत नसतं. तर आज आपण का त्याची माहिती करून घेणार आहोत. काय असतं ते बघा, की आपली ही जी मान असते ना, ती मान ॲक्च्युली अशी वक्र असते. ही जी आपण जर वरून डोक्याच्या मागून जर आपण असं हात फिरवला मानेपर्यंत, तर आपल्या मानेमध्ये म्हणजे वरून ते आपल्या छातीपर्यंत असे 7 मणके असतात मानेमध्ये आणि ते असे वक्र असतात. वक्र म्हणजे असे असतात. आलं लक्षात तुम्हाला? तर तो वक्रपणा पाहिजे आपल्याला. आता ते 7 मणके कसे असतात बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हे आपलं डोकं आहे, स्कल आहे, आपण त्याला कवटी म्हणतो. हा पहिला मणका, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 आणि 7 हे 7 मणके. आणि इकडनं का जो मणका ह्याच्या खालचा असतो का, तो ॲक्च्युली छातीचा मणका असतो, तर त्याला बरगड्या लागलेल्या असतात. तर ही माळ असते मणक्याची, ती अशी वक्र असते. वक्र म्हणजे हे बघा, अशी का पुढच्या बाजूला झुकलेली असते. हे तोंड ना इकडे पुढे, आणि हे डोक्याचा मागचा भाग आहे, हे अशी असते. आलं लक्षात? आणि त्याच्या प्रत्येकाच्या मध्ये कशी गॅप असते. आलं लक्षात? हे अशी हे इकडे 1, 2, 3 अशा. तर हे ॲक्च्युली हवं. काय होतं की सर्वसाधारणपणे आपलं वय जसं वाढतं तसं आपल्या मानेच्या मणक्याची झीज होते. आणि मग कधी झीज झाली, एस्पेशली 60 नंतर जवळजवळ 80 ते 85% लोकांमध्ये हे सगळं आढळतं. त्याने काय होतं, ही जी मणक्याची झीज आहे का, ते वयाप्रमाणे होणार आहे का, तो आजार नाही आहे का, ते वयाप्रमाणे होणार आहे मणक्याची झीज. ते जर झालं का तर काय होतं बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा बघा मणका कसा झाला आहे. हा असा होऊन असा झाला आहे. बघा, कधी कधी मणका ताट होतो. नंतर त्याच्या 2 मणक्यातल्या ज्या ह्या आहेत ना, गॅप्स आहेत ना, हे बघा, ही गॅप इकडे चांगली आहे. आलं लक्षात? हे बघा, ही आणि हे गॅप आहे ना का, ती बरी दिसते. इकडे बघा, ती गॅप कमी झाली. इथे बघा, एकदम कमी झालेली. आणि ह्याचं जे टोक आहे पुढचं मणक्याचं का, ते घासलं गेल्यामुळे असं का पुढे आलं आहे बघा, पॉइंटेड. हा त्यांना आपण ऑस्टिओफाईट असं म्हणतो. हे बघा इकडे. तर आता त्या ऑस्टिओफाईट जे असतात ना, तर त्याने ॲक्च्युली काय नसा दबल्या जातात. कळलं तुम्हाला? तर असं असतं. तर काय होतं स्पॉन्डिलोसिसमध्ये, की आपल्या 2 मणक्याच्या मधली जी गॅप आहे, ती गॅप ॲक्च्युली कमी होते. आता तुम्हाला मी एक सांगतो, जवळजवळ 100 पैकी 99 लोक माझ्याकडे येऊन सांगतात की डॉक्टर, माझ्या मणक्यात गॅप आहे, गॅप पडली, गॅप आहे. हा जो शब्द आहे ना, आता हा शब्द किती चुकीचा आहे ते बघा. एक साधी गोष्ट आहे की 2 जर असे सांधे असेल, म्हणजे एक हाड हे आणि एक हाड हे आणि हा सांधा इकडे, तर का त्या सांध्यामध्ये जेवढी गॅप असेल तेवढं ते आपण ती हाडं हलवू शकतो आणि तो सांधा व्यवस्थितरित्या हलवू शकतो. परंतु जर समजा कधी गॅप नसेल, गॅप जर कमी झाली असेल, आता काय होणार, हे 2 हाडं एकमेकांना स्पर्श होणार इथे आणि मग ते आपल्याला दुखायला लागणार. त्यामुळे सांध्यामध्ये जागा असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे गॅप पडत नाही, ती कमी होते. आलं लक्षात? तर ते एक लक्षात ठेवायचं. आता याचं सिम्पटम काय होतं हे सगळं झाल्यामुळे? ह्याने काय होतं की मानदुखी होते. आपली मान अशी अवघडल्यासारखी होते. त्याला आपण स्टिफ नेक म्हणतो. डोकं दुखायला लागतात. तिकडनं ह्या ज्या नसा बाहेर पडतात, त्या सगळ्या नसा आपल्या खांदा, हात, बोटं ह्यांना ते का त्या नसा सप्लाय करतात. तर त्यांना ताण पडल्यानंतर तिकडे हात दुखतात का, बोटं दुखतात का, मुंग्या यायला लागतात हातामध्ये वगैरे वगैरे होतं. आणि स्पेशली काय होतं, हा सगळा जो प्रकार आहे हा ॲक्च्युली काय सकाळी सकाळी झोपून उठल्यानंतर किंवा आपण जर अति काम केलं, म्हणजे आपण म्हणतो ना लॉंग वर्किंग आवर्स, त्याच्यानंतर होतं. हा आजार नव्हे, ही जी व्याधी आहे तर आता ती ॲक्च्युली वयाप्रमाणे होत असते. वयाप्रमाणे होणारे मणक्याची झीज. परंतु आजकाल काय आहे, हा वयाप्रमाणे तर होणारच, परंतु त्यासोबत आपल्या लाईफस्टाईलमुळे हे सगळे व्याधी वाढतात. ज्या आपल्याला 60-65ला व्हायला पाहिजे त्या आपल्याला 40मध्ये येतात, 32मध्ये येतात. तर तसं व्हायला नको आहे. तर म्हणून आपण आज काय करायचं का ते बघणार आहोत. ह्याला ॲक्च्युली एक अतिशय उत्तम उपाय का, बेस्ट म्हणजे काय, फोकस ऑन जेंटल मोबिलिटी. म्हणजे आपण मान आपली हळूवारपणे हलवणं, तर त्यावर ॲक्च्युली का फोकस करायचे, मानेची मूवमेंट झाली पाहिजे.
आता कसं असतं की काही प्रकारचे व्यायाम आहेत, तर ते व्यायाम करणं महत्त्वाचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की आपली मानेचा आपण अतिवापर करतो. अति म्हणजे अतिच वापर करतो हल्ली. आता स्पेशली जेव्हापासून लॅपटॉप्स आले नाही, जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून हा जो आजार म्हणतो आपण ज्याला, तर तो ॲक्च्युली खूप प्रमाणात वाढलेला आहे. पूर्वी हे नव्हतं. ज्या काळात मोबाईल किंवा हे लॅपटॉप नव्हते त्या काळात हे ॲक्च्युली फारच कमी लोकांना व्हायचं, किंबहुना ते 60 नंतर. परंतु हल्ली खूप लोकांमध्ये ते आढळतं. तर आता काय करायचं बघा. पहिली गोष्ट म्हणजे काही व्यायाम आपण रेग्युलरली करायचे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. असं नीट बसायचं, सरळ बसायचं, पाठ टेकून बसा किंवा अशी पाठ ठेवा, अगदी सरळ. खांदे पुढे नको, खांदे मागच्या बाजूला. आणि नेक फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन म्हणजे अशी आपण मान करणं. ही हनुवटी फक्त ह्याला लावणं अशी आणि वर. अच्छा का पुढे झुकून नव्हे, परंतु फक्त हनुवटी लावणं ह्याला आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं वर आणि अगदी हळूवार. हा जास्त ताणायचं नाही, नो ओव्हर स्ट्रेचिंग. त्याच्यानंतर असं त्याला आपण साईड रोटेशन, मान अशी करायची. आणि थर्ड म्हणजे साईड टिल्टिंग, म्हणजे मान अशी वाकवायची. हा जो कान आहे हा कान आपल्या खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा, असा आणि असा. हा जाईल तेवढं घ्यायचं. कळलं तुम्हाला? तर ते सगळं करताना अगदी हळूवारपणे करायचं. नंतर ही जी मसल असते आपल्या मान आणि खांद्याच्या मध्ये, ही जी त्रिकोणी मसल असते त्याला आपण ट्रेपिजियस मसल म्हणतो. तर ते ट्रेपिजियस स्ट्रेच त्याला आपण म्हणतो का अपर ट्रेपिजियस स्ट्रेच. हे बघा असं इकडे जरा हात ठेवून, हा हात आहे, हा हात आपण इकडेच ठेवणार आहोत मागच्या बाजूला. आपण चेअरला असं पकडणार आहोत, पुढे नाही मागच्या बाजूला. आणि ही अशी मान थोडी वाकवायची, थोडा स्ट्रेच द्यायचा इकडे. तसंच मग या बाजूला सुद्धा थोडा स्ट्रेच. कळलं तुम्हाला? आरामात हळूवार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, नो ओव्हर स्ट्रेचिंग. आणि हे सगळे व्यायाम अगदी रेग्युलर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर चिनटक, अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे हा चिनटक. चिनटकमध्ये कसं करायचं की आपण हे दोन्ही खांदे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या बाजूला, आणि आपण आपलं हे जे आहे ना चिन म्हणजे हनुवटी, ती पुढे मागे पुढे मागे. मागे घेतल्यानंतर आपल्याला इथे का डबल चिन दिसलं पाहिजे बघा. असं पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. तर असं करायचं. तर ते केल्यामुळे काय होतं का की आपल्या मानेतल्या डीप मसल जे असतात ते ॲक्च्युली स्ट्रॉंग होतात. मानेचा जो स्ट्रेस असतो का, जो स्ट्रेन असतो, तणाव का, तो कमी होतो आणि आपली पोश्चर इम्प्रूव्ह होते. पोश्चर. त्याच्यानंतर का पोश्चर इम्प्रूव्हमेंटचे व्यायाम अतिशय महत्त्वाचे. आपण ना बसताना नेहमी काहीतरी कामं करताना असं आपण पुढे झुकून कामं करत असतो. त्यामुळे आपण आपल्या बसण्याची पोश्चर ही नेहमी आपली ताठ पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण कुठेही जाताना आपली ताठ मान म्हणतो ना आपण, मराठीमध्ये म्हणतो ना ताठ मानेने जगा. त्याचा हा एक अर्थ असा आहे की मान आपली स्ट्रेट ठेवायची. आलं लक्षात? तर ते मान नेहमी असं स्ट्रेट ठेवा, असे झुकवून ठेवू नका. खांदे पण असे स्ट्रेट पाहिजे आपले, अशी पोश्चर पाहिजे. तर ते पोश्चर करेक्शन जर तुमचं जर पोश्चर बरोबर नसेल तर तुम्ही आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवा किंवा कोणी फिजिओथेरपिस्टना दाखवा आणि त्यांच्याकडनं पोश्चर करेक्शन करून घ्या. अतिशय उत्तम व्यायाम म्हणजे स्कॅप्युलर स्ट्रेच. स्कॅप्युलर स्ट्रेच म्हणजे काय, आपल्या पाठीमागे वर त्रिकोणी हाडं असतात त्याला ॲक्च्युली स्कॅप्युला म्हणतात. त्या आपण असं ही आपण का दोन्ही हाडं का मागच्या बाजूला स्ट्रेच करायची अशी, म्हणजे त्याला म्हणतो आपण स्कॅप्युलर स्ट्रेच. आपला हा जो खांदा असतो तो ॲक्च्युली असा मागच्या बाजूला जातो. एक आणि तुम्हाला सांगतो प्रकार की जर आपण एखादी भिंत असेल, म्हणजे आपल्या कुठे ऑफिसमध्ये म्हणा, घरी म्हणा, तर आपण त्या भिंतीच्या अगदी बाजूला जाऊन उभं राहावं. तर आपल्याला कळतं, आपण जेव्हा भिंतीच्या अगदी चिकटून उभं असतो तेव्हा आपले खांदे असे कसे पुढे असतात, ते ॲक्च्युली भिंतीला लागत नाही. तेव्हा आपले खांदे पर्पजली भिंतीला लावायचे. ते लावल्यानंतर आपलं हे जे खांदे असतात ते खांदे ॲक्च्युली मागे जातात आणि त्यावेळी हा व्यायाम करा, चिनटक. हे बघा, आपण का मागे भिंत आहे, मग खांदे भिंतीला लावले आणि त्याच्यानंतर हा जो चिन आहे हा चिन असा केला का, डोकं पण भिंतीला लावलं, मग पुढे आणलं, मग परत भिंतीला लावलं, परत पुढे आणलं. हे सगळे व्यायाम जवळजवळ 10 वेळा तरी करा प्रत्येकी, मी तुम्हाला सांगितलेलं. त्याने काय होतं, त्याने आपली मान आणि खांदे ह्यांचं ॲक्च्युली टोनिंग होतं चांगलं आणि का पोश्चर करेक्शन होतं.
जर समजा का खूप दुखत असेल, का एखादी समजा मानेचा काही पोर्शन जर समजा दुखत असेल, तर तिकडे तुम्ही शेक घेऊ शकता. गरम पाण्याचा शेक घ्या. गरम पाणी तिथे हे लावा, हॉट वॉटर बॉटल वगैरेला, किंवा बर्फ रुमालात बांधून सुद्धा आपण तिथे लावू शकतो. आता मुख्य म्हणजे लॅपटॉप जे वापरतात, तर त्या लॅपटॉपच्या वेळेस अतिशय उत्तम आहे की तुम्ही असं सरळ बसायचं. आपण जेव्हा लॅपटॉप टाईप करतो, असं कुठेही झोपून किंवा बसून कधी लॅपटॉप वापरू नका. वर्क फ्रॉम होमला खूप लोक असं करतात, परंतु दॅट इज व्हेरी व्हेरी रॉंग. आपण जसं सरळ बसायचं आणि आपला हा जो लॅपटॉप आहे, तो लॅपटॉप टाईप करताना त्याची जी टॉप लाईन असते ती आपल्या बरोबर डोळ्याच्या समोर आली पाहिजे, म्हणजे तुम्ही बरोबर त्या पोझिशनला आहात. मध्ये मध्ये ब्रेक घ्या. जर तुमचं काम असेल कंटिन्युअस, त्याला मध्ये मध्ये ब्रेक घ्या. का आता मोबाईल असं कंटिन्युअस वाकून जर तुम्ही बघत असाल, हे बघा हातात मोबाईल आणि आपण असं कंटिन्यू वाकून बघतोय, तर तुमच्या मानेला 100% तुम्हाला तणाव पडतो आणि तुमचं हे सगळं आहे कॉन्फिग्युरेशन ते सगळं बिघडतं. त्यामुळे असं करू नका. मोबाईल स्टँडवर मोबाईल ठेवून तुम्ही आरामात बघू शकता. खांद्यात मोबाईल ठेवून लोक खूप बोलतात, काहीतरी कामं करताना आणि ते असा पकडतात इथे मोबाईल असा इकडे आणि असं बोलतात. ते अत्यंत चुकीचं आहे. ड्रायव्हिंग करताना असं करून बोलतात आहे ते मोबाईल पकडून. त्यामुळे आपल्या खांद्याला डेफिनेटली ताण पडतो आणि त्यामुळे तीच सवय घरी पण लागते. मी का बघितलं खूप लोक असं करून का बोलत असतात. अतिशय महत्त्वाची आणि एक गोष्ट मला आठवली, ते म्हणजे खूप लोकांची मान अशी आखडलेली असते. मग ते काय करतात माहिती आहे का, अशी मान मोडतात स्वतः, असे जोरात मानेला झटके देत असं असं करून, म्हणजे इथून का मणक्यात कधी कट कट कसा आवाज आला की त्यांना बरं वाटतं. ते अत्यंत वाईट आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे अशी मान मोडू नका. केस कापायला जाताना मी अगदी तुम्हाला आवर्जून हात जोडून सांगतो की कधी जी व्यक्ती असते केस कापणारी बार्बर, त्याला सांगा बाबा रे मानेला हात लावू नको. त्यांना ना खूप सवय असते की केस कापून झाले की जोरदार मालिश करतात आणि मान अशी पकडून अशी अशी करून इकडनं मणक्यातनं आवाज येतात कट कट करून. तर ते इतकं डेंजरस आहे. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देणार आहे. तो 10 वर्ष झाल्या या गोष्टीला. मला इथे एक मुंबईला घाटकोपर येथे एका ऑपरेशनला बोलवलं होतं सकाळी, आणि मी तिथे ऑपरेशन होतं सकाळी 8चं. मी तिथे लवकरच पोचलो 7:45, परंतु मला सांगण्यात आलं की एक इमर्जन्सी पेशंट आला आहे, आता जरा आपल्याला वेळ लागेल. आता मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी पण जाऊन त्या थिएटरमध्ये बघितलं आधी की म्हटलं काय पेशंट आहे, जस्ट म्हटलं बघू. तो पेशंट केस कापायला गेलेला सकाळी आणि तिकडे त्या बार्बरने त्याची मान अशी टक टक करून ती हे केली, मान मोडतात ना म्हणतात, ते केलं. ते केल्यानंतर त्याच्या मणक्याला क्रॅक गेला आणि तो इकडनं खाली त्याचं सगळं सेन्सेशन निघून गेलं. म्हणजे त्याला फक्त डोक्याला हात लावला तर कळेल, बाकी खाली कुठेही बॉडीला हात लावला तर कळणार नाही. दोन्ही हात आणि दोन्ही पाय पॅरलाइज झाले होते. अत्यंत वाईट परिस्थिती होती. आता ते ऑपरेशन करून ते परत तो तुटलेला जो मज्जारज्जू असतो तो परत नीट झाला तर झाला, अदरवाईज मोस्ट ऑफ द टाइम्स का तो नीट होत नाही आणि अख्खं आयुष्यात का ती व्यक्ती अशी असते. इथून खाली काहीच सेन्सेशन नाही, कम्प्लिटली पॅरालाइज, हलू शकत नाही, दोन्ही हात दोन्ही पाय, फक्त इकडनं चेहरा, विचार करवत नाही. कळलं ना. त्यामुळे त्यांना सांगा कृपा करून की असं तुम्ही बिलकुल करू नका. मालिश वगैरे जोरदार मानेला सुद्धा करू नका. मानेच्या मसल्स अत्यंत नाजूक असतात. त्याच्यामुळे आपली मान सांभाळा. आणि डेफिनेटली जर तुम्ही आधीपासून आता तुमचं वय जर 60च्या पुढे असेल तर तुम्ही हे व्यायाम तर कराच, परंतु जर तुमचं वय लहान असेल, तरुण वय असेल, तर त्यातसुद्धा तुम्ही अगदी रेग्युलरली हे जे व्यायाम मी सांगितले ते प्रत्येक व्यायाम 10-10 वेळा तरी करा. आणि बसताना चालताना तुमचं जे पोश्चर आहे ती अशी ताठ ठेवा व्यवस्थित. आलं लक्षात. आता मानेची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा. धन्यवाद.